श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मी सुरेखा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. श्री स्वामी समर्थ. आषाढ वद्य अमावस्या, दीप अमावस्या ही गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी आहे. आता दीप अमावस्याला आपण दीपपूजन कसे करावे? देव्हाऱ्याच्या बाजूने आपल्याला पाण्याने किंवा गाईच्या शेणाने सारवून त्यावर एक स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्या चौरंगाभोवती तुम्हाला सुंदर अशी सुबक रांगोळी काढायची आहे. घरात जेवढे असतील नसतील तेवढे, चांदीचे असो, पितळाचे असो, तांब्याचे असो, मातीचे असो, कशाचे देखील वेगवेगळ्या धातूंचे जरी असले तरी ते सर्व दिवे तुम्हाला शोधून, जर कुठे ठेवलेले असेल तर ते चुकता कामा नये. शोधून तुम्हाला एका ठिकाणी घ्यायचे आहेत. छानपैकी त्यांना घासून पुसून लख्ख करायचं आहे. पाटावर नवीन वस्त्र घालून त्यावर तांदूळ किंवा गहू पसरून त्यावर ते आपल्याला दिवे ठेवायचे आहे. सर्व दिव्यांची ज्योत ही उजळून निघाली पाहिजे. तेलाच्या दिव्यात 2 वाती लावाव्यात आणि तुपाच्या दिव्यात म्हणजेच निरंजनात फुलाची एक फुलवात लावावी. या दिव्यांची पूजा ही गंध, अक्षदा, हळद कुंकू वाहून सुवासिक फुले अर्पण करावीत. आघाडा, दुर्वा, लाह्या अर्पण कराव्यात. तसेच दिव्याला आपल्याला नैवेद्य करायचा आहे दिव्यांसमोर ठेवायला. तर तो नैवेद्य हा कांदा आणि लसूण विरहित शुद्ध शाकाहारी असावा. अगदीच जमलं नाही तर दूध, साखर किंवा एखादं फळ जरी तुम्ही प्रसादासाठी ठेवलं तरी देखील चालू शकतं. यानंतर तुम्हाला दीपाचा एक मंत्र म्हणायचा आहे. दीप सूर्याग्नी रूपस्तव तेजसा तेज उत्तमम गृहाण मुतकृता पूजा सर्व कामप्रदो भव. तुम्हाला दीपपूजन हे करायचे आहे, पण जर घरात काही अडचण असेल, सुतक असेल तर तुम्ही दीपपूजन करू नका. या दिवशी दीपपूजनाला खूप महत्त्व आहे. वर्षभर आपण देवासमोर दिवा लावत असतो. तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला लावावा. देव आपल्याला दिव्याच्या प्रतिमेतूनच पाहत असतो. आपण इहलोकातील प्राणी आहोत. आपल्याला पाहायचे म्हणजे दिव्याची ज्योत तर हवीच. मग दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा किंवा साधना पूर्ण होऊ शकत नाही. आपण जर देवाची पूजा करत असेल तर ती पूजा देखील दिवा लावला तरच ती पूर्ण होते. मग ह्या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून दीपपूजनासाठी हा एक दिवस असतो आणि यावेळेस आपण घरातील सर्व दिव्यांची पूजा करतो. यामुळे आपले घर लखलखीत प्रकाशित होत जाते. आपल्या घरातील जे काही वाईट शक्ती आहे ते निघून जाते. घरात सुख समृद्धी नांदते. जर आपण दिव्यांची पूजा केली तर आपल्या घरातील बरेचसे प्रॉब्लेम हे नाहीसे होतात. आणि या अमावस्याला ही दिव्याची पूजा तुम्ही नक्की करा. आणि दिव्याची पूजा केल्यानंतर तुम्हाला दिव्यांच्या अमावस्येची कहाणी वाचायची आहे आणि पूर्ण दिवस अगदी आनंदात घालवावा. जसे दीप उजळत असतात, जसा प्रकाश आपल्या घरात होतो तसाच आपल्या जीवनात देखील खूप आनंद निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही दिव्याची पूजा नक्की करा.